हिवाळा आला की बाजारात लालसर गाजरं दिसायला लागतात आणि तेव्हा या गोड पदार्थाची आठवण नक्कीच येते. तर नमस्कार, आज आपण थंडीत सगळ्यांचा लाडका असा गाजर हलवा बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो इतकी गाजर साल काढून घेतली आहे. मध्यम साईजच्या किसणीवर सर्व गाजर अशा प्रकारे किसून घेऊ. आता एका पॅनमध्ये 2 चमचे तूप ॲड करून घ्यायचं आणि तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये काजू आणि बदामचे काप हलक्या हाताने तुपात परतून घेऊन बाजूला ठेवायचे. आता त्याच कढईमध्ये किसलेले गाजर घालून मध्यम आचेवर 7 ते 8 मिनिटं परतवून घ्यायचं, जोपर्यंत गाजराचा कच्चेपणा जात नाही आणि गाजर थोडे मऊ होत नाही तोपर्यंत. तुपामध्ये चांगलं परतून घेतल्यानंतर आता यामध्ये अर्धा लिटर इतकं दूध ॲड करायचं. नीट मिक्स करून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनिटांसाठी दूध जवळजवळ आटेपर्यंत आणि गाजर चांगले मऊ होईपर्यंत मीडियम टू स्लो गॅसवर ठेवून शिजवून घ्यायचं. मध्ये मध्ये हलवत राहायचं. दूध छान आटल्यानंतर यामध्ये आता अर्धा कप किंवा पाऊण कप चवीनुसार साखर घालायची. छान मिक्स करून घ्यायचं. साखर वितळल्यानंतर 5 ते 6 मिनिटं मिश्रण घट्ट होऊ द्यायचं. आता 1 चमचा वेलची पूड आणि परतलेला सुकामेवा घालून हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. मध्यम आचेवर पाऊण वाटी खवा यामध्ये मिक्स करून घ्यायचा. हलवा चिकट न होता दाणेदार आणि चमकदार दिसेपर्यंत 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित परतवून घ्यायचा. आता गॅस बंद करून द्यायचा आणि गरमागरम गाजर हलवा वरून थोडं तूप व सुकामेवा ॲड करून सर्व करायचा. थोडा थंड झाल्यावरही उत्तमच लागतो. गरमागरम सर्व करा. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू नव्या रेसिपीसाठी. थँक्यू.